चषक व होम थिएटर सौजन्य प्रकाश बंडू कदम, चेंडू सौजन्य प्रकाशजी मातने साहेब, डीजे सौजन्य आकाश अंकुजी कदम साहेब, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होम थिएटर सौजन्य. चला बॅटिंग टीम आपली नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम बॅटिंग टीमला विनंती असेल आपला एक्स्ट्रा प्लेयर पंच सामना 2 मिनिटं थांबवा. पंच बॅटिंग करणाऱ्या टीमची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीत. एक तरी तुम्ही डगआउटच्या उजव्या बाजूला बसा, अन्यथा आमच्यापर्यंत नावं पोहोचवा. दोन्हीपैकी एक कृती तुम्हाला करावी लागेल. होम थिएटर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक व होम थिएटर सौजन्य वैभव 11 जनाई नगर वरपेवाडी या सर्वांचं खऱ्या अर्थानं मनापासून आभार. आज या स्पर्धेला ज्यांनी स्पॉन्सर केले ते संपूर्ण स्पॉन्सरचे मनापासून आभार. चला मॅचला आपण अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये सुरुवात करणार आहोत. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सुजल आणि राहुल. सुजल आणि राहुल, सुजल स्ट्रायकिंगला आणि राहुल स्ट्राईकला. पहिला बॉल अप्रतिम राहिला. गोलंदाजीवरती मयूर आपल्याला पाहायला मिळते. टीम विठला 11 कारळे या संघाच्या माध्यमातून. याच मैदानावरती जर पाहिलं तर 2024 मध्ये 6 चेंडू 8 ची मॅच कदाचित विठला 11 कारळे हा संघ परास्त झाला होता. परंतु भूतकाळ आहे, भविष्यकाळ तुम्हाला सुधारायचा आहे, वर्तमान काळ तुम्हाला पंचांच्याकडे लाऊडली अपूल. परंतु दोन्ही पंचांच्या मध्ये सल्ला मसलत या ठिकाणी केली जाते. योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तरी ते फलंदाज बाद झालाय. पंचांचा इशारा, ओव्हीटी आउट. चला पहिला गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हनुमंत. वेगवान गोलंदाजी, फुललेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. चेंडू निघून चालाय सीमारेषा पार. मितील धावा 4. हनुमंतच्या बॅट मधून हा येतोय चौकार. चौकार आलाय. चौकार नंतर संघाची धावसंख्या आकार घेते, उकार घेते आणि जाऊन पोचते 4 या आकड्यावरती. सकाळी जर पाहिलं तर मोरिया 11 मोरेवाडी या टीमच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवेच्या अगेन्स्ट जो सामना झाला, खऱ्या अर्थानं नितीन मोरे यांनी सर्वांची मन जिंकून घेतल्याने सकाळच्या सामन्यामध्ये त्यांनी मात्र रंगत आणले होते. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूचे होते सांगता. श्री जनाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन वेगावरती स्वार होत असताना मात्र कुठेतरी टान्स मध्ये काहीसा अडथळा आणि त्यानंतर मात्र व्हाईट बॉलचा इशारा. पंच जयजी मराठे यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज महेश साळुंके मॅगी त्याचबरोबर जयजी मराठे प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहा ट्रॅकर टायमिंग इथे प्रॉपर. बॉल चाललाय सीमारेषा पार. मितील धावा 4. येतो हा चौकार.
यावेळेस पहा चांगला स्टोक लगावलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फलंदाज इथे बाद झालाय. स्वतः करण संघनायक आहे त्यांनी पकडली कॅच आणि फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. यावेळेस पहा पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर 9 धावा. या षटकामध्ये 1 धाव. धावफलकावरती 10 रन लागले गेल्या. बॉल पूर्व आयोजक कमिटी चला जुना बॉल द्या लगेचच. यावेळेस आणखी एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जो डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 धाव तिथे आले. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गास असताना गोलंदाजीवरती आपल्याला 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अनिल आलेत षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी आणि कौतुक करीन यावेळेस पहा बॅकफुटला गेले परंतु फुटवर्क नव्हता. आणि ज्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यामुळे नसलं तर लोक गेम खेळायला सुरू करतात आणि त्याच पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाजाच्या स्ट्रोकमध्ये जर पाहिले तर फुटवर्क थोडासा बी पाहायला मिळाला नाही आणि डॉट बॉलची समाप्ती इथे आपल्याला यावेळेस पहा आणखीन एक या पटकामध्ये देखील जर पाहिलं तर फुटवर्कची कमतरता. बॉडी लँग्वेज जर पाहिली तर अगदी जागेवरून फटका खेळण्याचा मानस फलंदाजाचा जरी तुमच्याजवळ ताकद असेल तरी देखील फुटवर्क आणि टान्स खूप चांगला असणं गरजेचं आहे आणि त्याची कमतरता कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाकडे जाणवते आणि त्यामुळेच मात्र गोलंदाज अनिल चांगली गोलंदाजी यावेळेस पहा समोरच्या दिशेत फटका केलाय. रनआउटची संधी आणि पहा क्रिकेटमध्ये फिटनेस किती महत्त्वाचा हे मात्र दाखवलंय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. आणखी एक धक्का टीम लागला. बॅटिंग करणाऱ्या फलंदाज होतोय बाद. यावेळेस पहा अनिल याने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न फसला. नो बॉलचा इशारा आणि पुढचा बॉल इथे फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा. आज जर पाहिलं तर ANP लाईव्हचे प्रोप्रायटर अरुणजी पाटील आज ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि रिअल टाइम लाईव्ह वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचा एक हक्काचा यूट्यूब चॅनल आणि त्या वाहिनीच्या माध्यमातून इथे लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. डॉटबॉलची समाप्ती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एका बाजूला हुंबरवाडी
दुसऱ्या बाजूला कारळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज यावेळेस राऊंड द विकेट सतीश एक धावाले. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय, चौकार आलाय. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. यावेळेस ऑन साइडला एक धावाले. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. यावेळेस रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. एकोणीस धावा धावफलकावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना सतीश यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर प्रकाश उंबरवाडी या संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तीन षटकांचा इथे खेळ संपलाय. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. आता शेवटचं षटक शिल्लक. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आणि जयवंत यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण, परंतु फेकी मात्र अचूक आपल्याला पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक उंबरवाडी या संघाचा फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. समोरच्या दिशेत वाडीश लॉंग ऑफला फटका केलाय. धावा मिळतील 6. षटकार आलाय. षटकारानंतर
जी धावसंख्या मात्र संत गतीने सुरू होती ती धावसंख्या मात्र 6 ने वाढले. धावसंख्या 26 या आकड्यावरती 27 धावा, माफ करा 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गुणलेखनाची चांगली भूमिका अगदी सकाळपासून आमच्या समवेत गुणलेखक म्हणून जोडलेत दिलीपजी कदम साहेब. सातत्याने महत्वाचं योगदान असतं. यावेळेस 5 टिप आउट ढुंकेन फटका केलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पकडली जाते कॅच आणि फलंदाज होतोय ओ युठी आउट. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आई माळादेवी स्पोर्ट कुसरुंड आणि श्री विठलाई स्पोर्ट वाडी कोतावडे या दोन संघामध्ये यानंतर टॉस केला जाईल. याची नोंद घ्या. आई माळादेवी कुसरुंड संघ आणि श्री विठ्ठलाई स्पोर्ट वाडी कोतावडे. व्हाईट बॉलचा इशारा पहा. आज जयेश मराठे यांना सातत्याने ते कवायत करण्यास भाग पाडले गोलंदाजांनी, कारण की सातत्याने आलेले नकारात्मक चेंडू आणि त्यामध्ये वाढती धावसंख्या 28 च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. यावेळेस सबमरीन राहिलं. टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कोणती धाव या बॉलवरती मिळताना पाहायला मिळत नाही. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती स्थिर. यावेळेस डिक्लेअर स्वरूपातील धाव फलकावरती लागली जाते. 29 धावा. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. श्री वैभव 11 वरपेवाडी आयोजित श्री जन्नाई देवी चषक 2025 दसरा दिवाळी झाल्यानंतर टेनिस क्रिकेट हंगामाला सुरुवात होते. बघता बघता 2024 कसं संपलं या स्पर्धेमध्ये हे समजलं देखील नाही आणि 2025 मधील ही स्पर्धा फलंदाजी ती बाद. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. चला इनिंग ब्रेक मध्ये वाडी कोतावडे आणि टीम मळादेवी स्पोर्ट कुसरुंड टॉस साठी या. कुसरुंड संघ आणि वाडी कोतावडे संघ. चला 29 धावा प्रथम बॅटिंग करत असताना टीम हुंबरवाडी या संघाने धावफलकावरती लावल्या. 30 धावांचं आव्हान या मॅच मध्ये. दुसऱ्या डावामध्ये विठलाई 11 कारळे या संघाला दिले गेले. चांगली गोलंदाजी राहिले. संपूर्ण गोलंदाजांनी ते चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली आणि प्रतिस्पर्धी टीमला अगदी कमीत कमी धावामध्ये रोखलं गेलंय. 29 धावा. आता येणारे 24 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. हुंबरवाडी संघ लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या
आणि वाडी कोतावडे आणि मायादेवी स्पोर्ट कुसरुंड या टीमला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस इथे केला जाईल. टॉस का बस या मंचावरती नितीन मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तर मायादेवी कुसरुंड या टीमचा आहे कॉल. नितीनदादा मोरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस इथे जिंकलाय टीम कुसरुंड या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? तर टॉस इथे जिंकलाय. निर्णय काय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय असेल. फलंदाजी करण्याचा निर्णय. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर स्वतः यजमानांच्या अगदी मान्यवरांच्या भूमिकेमध्ये असलेला मान्यवर नितीनदादा मोरे यांनी 57 धावांच्या पर्यंत त्यांनी मजल मारले होते. आणि या खेळपट्टीवरती आजच्या दिवसामध्ये धावा भरपूर होत आहेत. तुम्ही किती धावांचं टार्गेट द्याल? 50+ धावांचं टार्गेट देण्याचा प्रयत्न राहील. या आयोजनाबद्दल काय सांगाल? आधार कदम असतील, अजय कदम आणि त्यांची संपूर्ण टीम. कारण की पहिलं वर्ष ऐरोली डीमार्टच्या मैदानावरती पार पडलं, दुसरं RSC गोठवली आणि तिसरं 40+ दिवा कोळवाड. अगदी या तिन्ही स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी मिळाली. आणि ज्याच्यावेळी हे आयोजन आपण पाहिलंय एक नाविन्यपूर्ण आयोजन. आज जर पाहिलं तर मालिकावीर LED आणि उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकासाठी होम थिएटर आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप चांगलं आयोजन आहे. खरं तर सर्व खेळाडू चांगला सपोर्ट करत आहेत, त्यामुळे चांगलं आयोजन आहे. तर चला जाऊयात मॅचच्या दिशेने. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ जास्त घेणार नाही कारण की अजून देखील 4 मॅचेस आजच्या दिवसातील शिल्लक. चला एकच धाव आले. तर संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 30 धावांचं आव्हान विठला 11 कारळे या संघासमोर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव आले. एक धाव मात्र खूप इम्पॉर्टंट आणि एक धाव इथे वाचवावी लागेल. या बॉलवरती जर पाहिलं तर एक चोरीची धाव मात्र घेतली जाते. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. 4 बॉल आतापर्यंत खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
यावेळेस फुलेलेंचा बॉल आडव्या बॅटने फटका केलाय. सुजलच्या डोक्यावरून वन बाउंड चेंडू निघून चालला, होईल फरार. मिळतील धावा 4 चौकार. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती 30 धावांचं आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना मात्र 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी अजय त्याचबरोबर जयवंत ही जोडी दाखल झाली. आज जर पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर मध्ये काहीतरी चेंजेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय विठला 11 काले या टीमच्या माध्यमातून, कारण की सातत्याने नामदेव आणि त्यांचे सहकारी सलामी करत असतात. परंतु आज जर पाहिलं तर स्कोर थोडासा जर पाहिलं तर कमी धावसंख्या आणि त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना संधी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केले. ते बॅटचा टॉपेज आणि बॉल चालला गोलशेलकी क्षेत्रामध्ये चांगली बॅटिंग आणि दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळते. 1 धावाले संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा पहिलं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 6 बॉलचा खेळ संपलाय. 6 बॉलमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या 8 धावा. आता 18 बॉलमध्ये अजून देखील 22 धावांची गरज. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी विशाल आलेत. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव तिथे आले. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस रडार मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जातो सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. षटकारानंतर संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 धावा. पंधरा धावा धावफलकावरती. अजून देखील 15 धावांची गरज. धावसंख्येचा अर्धा टप्पा गाठलाय. अजून इथून पुढे
15 धावांची गरज. यावेळेस पहा दिशाहीन चेंडू. यावेळेस पहा चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉल अडवला. एक धावाले. एक धावाले संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. अजून देखील 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पकडली जाते कॅच आणि फलंदाज बाद होताना. तर नवीन फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धावाले. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धावाले. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. दुसरं षटक या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता येणारे 12 बॉलमध्ये करायचे आहेत 11 धावा. पण मॅच अजून संपलेली नाही. एखादं चांगलं षटक जर राहिलं तर शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाऊ शकतो. परंतु हुंबरवाडी टीमला हे षटक मात्र खूप इम्पॉर्टंट, चांगलं हाताळावं लागेल. 12 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक गोलंदाजीवरती सुजल दाखल झालाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज अनिल यांना आपण पाहतोय. अनिल यांच्या जवळ जर पाहिलं तर आक्रमकता ही अनिल यांची ओळख आहे. परंतु अनिल यांनी या मॅच मध्ये आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून एक सिंगल आले. इथून पुढे आपल्या टीमसाठी मात्र काय कारनामा करणार याकडे संपूर्ण टीमचं लक्ष लागून आहे. या बॉलला सोडून दिले, डाऊन दिली. पंच महेश यांचा इशारा येतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 10 रनची अजून देखील आवश्यकता येणारे 12 बॉल करायचे आहे, त्यात 10 रन. या बॉलवरती देखील अगदी ओसी घेतली परंतु दिशा देखील भरकटले. एक्स्ट्रा रन आले. धावसंख्या 21 या आकड्यावरती. या नकारात्मक धावा या मात्र टीम हुंबरवाडी या टीमला अडचणीत आणणाऱ्या ठरतील का काय, कारण की इथून पुढे मात्र जास्तीत जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज असणं वाढणं गरजेचं आहे. परंतु खराब क्षेत्ररक्षण विशाल यांच्या माध्यमातून एक धावाले. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. 8 धावांची अजून देखील गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते.
या बॉलला देखील सोडून दिलं. आता मात्र चांगली गोलंदाजाने कमबॅक केलाय या षटकामध्ये. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती स्थिर. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र काळे संघ अडचणीत येणार का याकडे मात्र चर्चा जरूर केली जाऊ शकते, कारण की असेच काहीसे सामने काळे संघाने 2024 मध्ये गमावलेत आणि 2025 ची सुरुवात काहीशी तशीच होणार का ही चर्चा देखील केली जाऊ शकते, कारण की अनेक अनुभवी फलंदाज पाठीमागे असताना या खेळाडूंना संधी दिली इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती स्थिर आहे. 3 षटकांचा एक बॉल अजून देखील शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ संपला. आता 7 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. सतीश आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती स्थिर आहे. अजून देखील 8 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. 7 बॉल मध्ये 8 धावांची गरज. सात चेंडूंनी 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळेस आलेल्या समोरच्या दिशेत फटका फसलाय. आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी निर्माण झाली क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. येतो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आता नामदेव साळुंके मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. प्रेशर आता आलंय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, कारण की सुरुवातीला वाटलं होतं की अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये न उतरता हा सामना अगदी सहजरित्या जिंकू शकतो, परंतु हुंबरवाडी संघाने देखील आपली जान ओतली या मॅच मध्ये. आता शेवटचे 6 बॉल आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. 6 बॉल 8 धावा. नामदेव साळुंके आणि अनिल यांच्यावरती मात्र जबाबदारी या मॅचची. 6 बॉल 8. सामना कुणाच्या बाजूने जाईल हे सांगून देणारे 6 बॉल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. बॉलर नेम प्लीज. विशाल. प्रवीण. प्रवीण आलेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर इनला अनिल आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल 8 ची गरज. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. स्ट्रायकर इनला अनिल, नॉन स्ट्रायकरला नामदेव. 6 चेंडू 8 धावांची गरज. अगदी 24 बॉल 30 ची मॅच शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचले. यावेळेस वेगवान चेंडू ती मात्र फटका फसलाय. ही कॅच इम्पॉर्टंट आहे आणि कॅच मात्र पकडले. आता काय घडलं जातंय? आता मात्र डगआउट मध्ये चर्चेला सुरुवात होते. 5 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज. मॅच अजून संपलेली नाही, कारण की हुंबरवाडी संघ सहजासहजी हार मानायला तयार नाही. आम्ही देखील या स्पर्धेमधील एक चांगली टक्कर आम्ही देखील देऊ हे मात्र दाखवून देत असताना हुंबरवाडी या संघानं आतापर्यंत या मॅच मध्ये दम रोखून श्वास रोखून ठेवलाय.
5 बॉलमध्ये आता 8ची गरज. षटकार चौकार मारणारे बाहुबली आता मात्र शांत झालेत. आता सिंगल डबल येऊ द्या असा आवाज कुठेतरी डगआउट मधून आलाय. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावला. या बॉल वरती मात्र पहा षटकार आलाय. या मॅच ची संपूर्ण हवा इथे काढले फलंदाज मयूरने. षटकार खेचलाय. आता 2 धावांची गरज. 4 बॉल मध्ये आता 2 धावांची गरज. चार बॉल मध्ये आता 2 धावांची गरज. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावला. 1 धावाले डिक्लेअर स्वरूपाची. आता फक्त 1 धावेची गरज जिंकण्यासाठी. एका धावेची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. यावेळेस पहा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विशाल मात्र वेगाने पोहोचतील परंतु हा सामना जिंकलाय टीम विठलाई 11 कारळे या संघानं. आणि